मनात असतं एक आणि करते दुसरं, सांगते काय. पण त्याआधी मस्त वातावरण होतं. दक्षला ट्युशनवरून घेऊन आले आणि घरी आले तर बघते काय पाणी सारखंच जात होतं. जशी भांडी पडतील तशी घासून घेत होते. छान असं दुपारच्या जेवणात पिल्लांचा हट्ट होता की नूडल्स बनवलं. तर चला नूडल्स बनवले आहेत. दोघांना मस्त सर्व्ह केलं आणि दोघांनी मस्त जेवण करून घेतलं. पाणी सारखंच जात आहे तर म्हटलं चला बॉटल भरून घ्यावी. छान अशा बॉटल वॉश केल्या आणि सगळ्या काही धुवून एका ठिकाणी ठेवून दिल्या. जेणेकरून पिल्लाला सांगितलं तुमच्या बॉटल तुम्हीच घ्यायच्या. त्यानंतर मस्त संध्याकाळी डाळ भाताचा कुकर लावून दिला आणि मनात आलं की चला मैद्याची रोटीच बनवूयात. एकीकडे कुकर होतोयच तर इकडे मी मस्तपैकी मैदा घेतला आणि मैद्यामध्ये थोडीशी साखर, थोडंसं मीठ आणि छान असं ते थोडंसं तेल टाकून दिलं आणि मस्त मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी टाकलं थोडंसं दही. दह्यामध्येच मिश्रण मिक्स करून घेतलं आणि लाईटली पाण्याचा हात घेतला. छान असा गोळा तयार केलेला. आता गोळा 1 तासभर मी ठेवून दिलेला आहे. स्वयंपाक बाकीचा होईपर्यंत पिल्लांचा अभ्यास घेत बसले. पिल्लांचा अभ्यास कुठे घेते झाल्यानंतर आमचं असं लावतो जातं प्रेम खूप झाल्यानंतर म्हटलं चला आता मैदा छान असं मिश्रण मिक्स झाले. तवा छान तापून दिला. एकीकडे पाणी लावून दिलं एक साईडला आणि त्यानंतर मस्त तव्यावर ठेवून दिलं आणि उलट्या साईडने अशी मस्त रोटी भाजून घेतली. मस्त तंदुरी रोटी. तूप लावा किंवा तेल लावा आणि मस्त एन्जॉय करा. चला इथंच व्लॉग एंड करते. बाय.